पुरंदरच्या तहात महाराजांनी फक्त 12 नव्हे तर तब्बल 56 किल्ले स्वतःकडे कसे ठेवले. पुरंदरच्या तहात प्रतापगड, विशाळगड, जयगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग या सुप्रसिद्ध किल्ल्यांचा उल्लेख का नाही. मनसबीच्या तणख्याने जयसिंगाच्या आणि औरंगजेबाच्या तंगड्या त्यांच्याच गळ्यात कशा अडकवल्या. महाराजांचा पाहुण्याच्या काठीने साप मारून हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवण्याचा अजब डाव काय होता. महाराजांच्या या विलक्षण बुद्धिमान, धक्कादायक आणि यशस्वी टॅक्टिस तुम्हाला कुणीही सांगितलेल्या नाहीत. हा महत्वाचा पण दुर्लक्षित इतिहास सादर आहे तब्बल 15 नकाशांतून, अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी. नमस्कार इतिहास मित्रांनो. महाराजांच्या तुलनेत जयसिंगाच्या अकलेची खरी लायकी दाखवत पुरंदर तहाचे डिकोडिंग करणाऱ्या या चौथ्या भागात आपण महाराजांचे 2 जबरदस्त यशस्वी डाव पाहणार आहोत. एक आहे पुरंदर तहानंतर महाराजांनी स्वतःकडे 1 लाख नव्हे 5 लाख होणांचा मुलूक आणि 12 नव्हे तर तब्बल 56 किल्ले ठेवल्याचा. आणि दुसरा आहे औरंगजेबाला रोख 1 रुपया सुद्धा न देता त्याला द्यायचे 3 लाख होऊन तसेच अडकवून ठेवून उलट महाराजांनी जयसिंगाकडून 2 लाख रुपये वसूल केल्याचा. या अजब प्रकाराने महाराजांनी औरंगजेबाच्या तंगड्या त्याच्याच गळ्यात अडकवल्या होत्या आणि हे दोन्ही प्रकार आपण सविस्तरपणे आणि पुराव्यानिशी जाणून घेणार आहोत. या आधीचे पुरंदर तहाचा जन्म, संघर्षाचे कारण ठरलेल्या मुलखाची मेख आणि पुरंदरच्या तहात जयसिंग निघाला मूर्खात, महाराजांनी 11 किल्ले आणि 2 कोटी रुपये गायब कसे केले, हे 3ही भाग तुम्ही पाहिले असतील असे गृहीत धरून आता या चौथ्या भागाला सुरुवात करतो. आधी आपण पुरंदर तहाच्या औरंगजेबाच्या अधिकृत फरमानानुसार महाराजांनी मोगलांना दिलेला मुलूक आणि महाराजांकडे राहिलेला मुलूक याचे खरे वास्तव काय आहे ते जाणून घेऊ आणि यातूनच पुरंदर तहानंतर महाराजांच्याकडे राहिलेल्या किल्ल्यांचा दुर्लक्षित, अचंबित करणारा आणि मोठा आकडा सुद्धा कळणार आहे. औरंगजेबाच्या फरमानात महाराजांनी मोगलांना 20 किल्ले आणि 4 लाख होऊन उत्पन्नाचा प्रदेश दिला हे नमूद आहे. हा मुलूक आणि किल्ले पूर्वीच नष्ट झालेल्या निजामशाही सल्तनतीच्या मुलखातील होते. हा महत्वाचा मुद्दा सुद्धा यात आहेच. पहिल्या कलमात महाराजांना 12 किल्ले आणि त्या किल्ल्यांशी संबंधित किंवा जोडलेला 1 लाख होणांचा मुलूक दिलेला आहे. याचा अर्थ असा की 20 किल्ले आणि त्या खालचा 4 लाख होणांचा मुलूक मोगलांना आणि 12 पण प्रत्यक्षात 13 किल्ले आणि त्या खालचा 1 लाख होणांचा मुलूक महाराजांना अशी ही वाटणी आहे. पण हे सर्व 33 किल्ले सरमिसळ पद्धतीने वाटल्याचे आपण गेल्या भागातील एका नकाशात पाहिलेलेच आहे. त्यामुळे महाराजांच्या ताब्यातील त्या संपूर्ण निजामशाही मुलखाची तहातील शब्दांप्रमाणे वाटणी दाखवणे अशक्य आहे. जरी दाखवायचा प्रयत्न केला तरी 33 किल्ल्यांच्या खालचा मुलूक म्हणजे या 33 किल्ल्यांचे वेगवेगळे घेरे दाखवून संपूर्ण नकाशा व्यापणे फार किचकट आणि समजायला सुद्धा फार अवघड जाईल. त्यामुळे आपण असे करू, त्या संपूर्ण 5 लाख होणांच्या मुलखाची वाटणी आपल्या सोयीसाठी एक रेघ मारून करू. आता तुम्ही पाहत असलेल्या नकाशात उत्तरेकडील आणि पूर्वेकडील 4 लाख होणांचा मोगलांना दिलेला मुलूक आणि दक्षिणेला महाराजांकडे राहिलेला 1 लाख होणांचा मुलूक दाखवला आहे. यासोबतच मोगल आणि महाराजांकडील किल्ल्यांचा आकडा सोयीसाठी त्या त्या भागात दाखवला आहे. यामध्ये उत्तरेला मोगल आणि दक्षिणेला महाराज का ते मी या आधीच्या 3ऱ्या भागात सांगितलेलेच आहे. ही होती तहानुसार झालेली निजामशाही मुलखाची उत्पन्नानुसार आपण केलेली वाटणी. आता याच वेळी महाराजांच्या प्रत्यक्ष ताब्यात म्हणजे त्यांच्या स्वराज्यात असलेल्या पण इतिहास मांडताना पूर्ण दुर्लक्षित केल्या गेलेल्या मुलखाची महत्वाची माहिती, औरंगजेबाचे फरमान आणि नकाशे यातून पाहूयात. पुरंदर तहाने महाराजांकडे फक्त 12च किल्ले राहिले असा एक अर्धवटपणाचा समज प्रचलित आहे. खरे तर इथे असा प्रश्न पडायला हवा की पुरंदर तहामध्ये प्रतापगड, विशाळगड, भूपाळगड, प्रचितगड, सुवर्णदुर्ग, गोपाळगड, सिंधुदुर्ग या अत्यंत महत्वाच्या किल्ल्यांचा उल्लेख का नाही. या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याने महाराजांची पुरंदर तहातील एक अप्रतिम चाल अंधारातच राहिलेली आहे.
तीच आता आपण पुराव्यानिशी पाहूयात. यातून समोर येणारा मुलखाचा आणि किल्ल्यांच्या आकड्यांचा निष्कर्ष जयसिंगाच्या मुत्सद्देगिरीची अनेकांच्या डोळ्यावरची झापडे उडवून लावणार आहे. औरंगजेबाच्या फरमानातील दुसरे कलम आपण आधी पाहिलेलेच आहे. इथे पुन्हा एकदा ते सोपे करून सांगतो. हे कलम असे आहे: विजापुरी तळ कोकणातील 4 लाख होन उत्पन्नाचा प्रदेश तुमच्या ताब्यात आहे, म्हणजे महाराजांच्या ताब्यात आहे. तुम्ही माझे मनसबदार झाल्याने हा मुलूक माझ्या साम्राज्यात आला आहे. यातील पहिले वाक्य खरे आहे, पण दुसऱ्या वाक्यात एक मेक आहे. इथे औरंगजेब म्हणतो आहे, तुम्ही माझे मनसबदार म्हणजे नोकर झाल्याने तो मुलूक माझ्या साम्राज्यात आला आहे. पण महाराजांनी तर स्वतः औरंगजेबाचे मनसबदार होण्याचे नाकारून ती मनसबदारी शंभूराजांना द्यायला लावली होती. हे आपण आधी पाहिलेलेच आहे. आणि याच फरमानात स्वतः औरंगजेबच पुढे म्हणतो की मी तुमच्या मुलाला 5000 मनसबदारी दिलेली आहे. अर्थात महाराज हे स्वतः औरंगजेबाचे मनसबदार झालेलेच नव्हते. म्हणजे महाराजांनी जिंकलेल्या विजापुरी तळ कोकणावर औरंगजेबाचा काहीही हक्क नव्हता. पण औरंगजेब मात्र महाराज आपलेच नोकर झालेलेच आहेत, असला मान न मान मै तेरा मेहमान अशा प्रकारचा आव आणून तो मुलूक माझ्याकडे आलाय असे म्हणतो आहे. खरे तर महाराजांनी औरंगजेबाची मनसब स्वतः घ्यायचे नाकारून स्वतःची आणि या विजापुरी तळकोकण मुलखाची सुटका पुरंदर तहातील अटींतच करून घेतली होती. शिवाय महाराजांची आणखी एक चाल आपण पुढे पाहणार आहोत. त्यात हा विषय आणखीनच स्पष्ट होईल. आता या महाराजांच्या ताब्यातील विजापुरी तळकोकणाकडे वळूयात. विजापुरी तळकोकण म्हणजे आदिलशाही सल्तनतीमधील महाड ते गोवा ही सध्याच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश असलेली कोकणपट्टी आणि विजापुरी बालाघाट म्हणजे सह्याद्रीच्या पूर्वेला पसरलेला आदिलशाही सल्तनतीचा घाटावरील प्रदेश. महाराजांनी विजापुरी तळकोकण 1665 सालापर्यंत म्हणजे पुरंदरच्या तहापर्यंत पूर्णपणे जिंकून त्यांच्या स्वराज्यात समाविष्ट केले होते. 1656 साली महाराजांनी जावळी प्रांत जिंकला तेव्हा महाराजांच्या ताब्यात आलेला प्रदेश आणि त्यातील किल्ले या नकाशात आपण पाहत आहोत. हा जावळी प्रांताचा नकाशा आहे. यामध्ये पिवळ्या रंगात त्या किल्ल्यांची नावे तसेच भगव्या गोलांनी त्या किल्ल्यांची स्थाने दर्शविली आहेत. यातील महाडपासून उत्तरेचे 4 गड पुरंदर तहात नमूद आहेत. ते सोडून उरलेले आणखी 9 किल्ले महाराजांच्या ताब्यात होते. कारण महाराजांनी संपूर्ण जावळी प्रांत जिंकला होता आणि त्यामुळे यातील किल्ले महाराजांच्या ताब्यात आले होते आणि तसे पुरावे सुद्धा आहेत. यातील प्रतापगड हा किल्ला अफजल खानाला मारण्यापूर्वीच महाराजांनी बांधला होता हे आपल्या इतिहासात नमूद आहेच. महाराजांचे एक अधिकारी असलेल्या कृष्णाजी अनंत सभासदांनी लिहिलेल्या सभासद बखरीमध्ये महाराजांच्या स्वराज्यातील किल्ल्यांच्या यादीत नकाशात दाखविलेले कमळगड, मंगळगड, चंद्रगड, सुमारगड, मकरंदगड, महिमंडनगड, महिपतगड, रसाळगड हे जावळी प्रांतातील सर्व गड आहेत. प्रतापगडासह हे एकूण 9 किल्ले या नकाशामध्ये दिसत आहेत. याच सभासद बखरीमध्ये अफजल खानाला मारल्यावर महाराजांनी विजापूरचे किल्ले तळ कोकणात होते ते सर्व घेतले. 50-60 गड घेतले. तळ कोकण काबीज केले. ही महत्वाची माहिती नमूद आहे. थोडक्यात नकाशातील 9 किल्ले तर पुरंदर तहापूर्वी महाराजांच्या स्वराज्यात होतेच. आता याशिवाय आणखी कोणते किल्ले महाराजांच्याकडे होते ते आता बघूयात. 1661 सालच्या कोकण मोहिमेत महाराजांनी चिरदुर्ग नावाचा गड आणखी बळकट करून त्याला मंडनगड हे नाव दिले होते आणि शृंगारपूर जवळचा प्रचित गड जिंकला होता. हे शिवभारत या महाराजांचे राजकवी परमानंद यांनी लिहिलेल्या ग्रंथात नमूद आहे. 1664 साली हरणे जवळचा सुवर्णदुर्ग बांधायला महाराजांनी सुरुवात केली होती हे डचांच्या तत्कालीन कागदपत्रात नमूद आहे. तसेच यावर्षी सिंधुदुर्गाचे भूमिपूजन करून बांधकाम सुरू केल्याचे वर्णन एका शिवकालीन हकीकतीत सुद्धा आहे. ती सर्व घटना तुम्ही आपल्या चॅनेलवरील या भागात पाहिलेलीच असेल. पालगड आणि पारगड महाराजांनी अफजल खानाला मारल्यानंतर जिंकल्याचा उल्लेख महाराजांचे मंत्री दत्ताजी त्रिमल वाकेनवीस यांनी लिहिलेल्या 91 कलमी बखरीत आहे. सभासद बखरीमधील यादीत पारगडासोबतच
रत्नागिरीचा किल्ला, अंजनवेली म्हणजे गोपाळगड, देवगड, जयगड, मनोहरगड हे गड महाराजांच्या गडांच्या यादीत आहेत. पाटणजवळचे गुणवंतगड आणि सुंदरगड सुद्धा यात आहेत. अंजनवेलचा गोपाळगड महाराजांनी 1660 साली जास्त भक्कम केल्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये आहे. तसेच याच गॅझेटियरमध्ये जयगडचा वरचा किल्ला म्हणजे मुख्य किल्ला महाराजांनी बांधल्याचा मजकूर आहे. महाराजांनी 1661 साली चिपळूण जिंकले तेव्हा तिथला गोवळकोट सुद्धा जिंकला असणारच. वासोटा किल्ला महाराजांनी शके 1582 म्हणजे 1660 सालीच जिंकला होता. कराड जवळचा वसंतगड सभासद बखरीमधील यादीत आहे आणि याच वसंतगडावर अफजल खानाला मारल्यावर महाराजांनी सुलतानजी जगदाळेचा शिरच्छेद केला होता. अर्थात 1659 मध्येच वसंतगड हा महाराजांच्याकडे होता. 1664 साली घेरिया उर्फ विजयदुर्ग महाराजांच्या स्वराज्यात असल्याची नोंद डसांच्या तत्कालीन पत्रात आहे. गोव्याजवळचा फोंडा किल्ला बाजी घोरपडेंना ठार मारल्यानंतर आपण जिंकून घेतला हे तर खुद्द महाराजांनीच त्यांच्या पत्रात नमूद केलेले आहे. ही घटना 1664 सालची आहे. इंग्रजांच्या मार्च 1665च्या पत्रात म्हणजे पुरंदर तहा आधी महाराज बसरूरच्या आरमारी मोहिमेनंतर भीमगडावर गेल्याचा मजकूर आहे. हा भीमगड बेळगावच्या दक्षिणेला खानापूर पासून जवळ आहे आणि तो महाराजांच्याच ताब्यात होता. शके 1583 म्हणजे 1661 सालच्या कोकण मोहिमेनंतर कार्तिक मासी राजश्री वर्धनगडास जाऊन उष्णकाळ संपूर्ण राहिले अशी नोंद जेधे शकावलीत आहे. काही संशोधक या वर्धनगडाला राजमाचीचा श्रीवर्धनगड मानतात, पण नोंदीत मात्र नाव श्रीवर्धनगड नसून फक्त वर्धनगड आहे आणि हा वर्धनगड सातारा जिल्ह्यात कोरेगावपासून जवळच आहे. मी हाच वर्धनगड धरलेला आहे. आपण आतापर्यंत महाराजांच्या ताब्यातील 31 किल्ले पाहिले. 32वा किल्ला आहे सांगली जिल्ह्यातील खानापूर जवळचा भूपाळगड उर्फ बानूरगड हा किल्ला. हा महाराजांच्या स्वराज्यात होता आणि 1660 साली शाहिस्तेखानाने चाकणचा किल्ला जिंकल्यावर तिथले शिवरायांचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांना महाराजांनी याच भूपाळगडाची किल्लेदारी दिली होती. इथपर्यंत आपण फक्त कागदपत्रात थेट नावे आलेले म्हणजे पुरावे असलेले 32 किल्ले पाहिले. यात आपण सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या समोरील किनाऱ्यावर असलेले गोवागड, फत्तेगड आणि कनकदुर्ग हे 3 लहान किल्ले धरलेले नाहीत. सिंधुदुर्गाच्या समोरचा पद्मगड आणि मालवणमधील राजकोट, सर्जेकोट हे धरलेले नाहीत. आणखी एक अगदी महत्वाची बाब म्हणजे 1664 सालच्या बसरूर मोहिमेत महाराजांनी कडवाड म्हणजे कारवार, शिवेश्वर, मिरज म्हणजे मिरजान, अंकोले, कदरे, सुपे, उडवे हे 7 कोट जिंकले होते. तुम्ही आता पाहत असलेल्या या नकाशात हे 7 गावांचे कोट दाखविलेले आहेत. गोव्याच्या दक्षिणेला बसरूर पर्यंतच्या किनाऱ्यावर आणि आतील मुलखात हे 7 कोट होते आणि ते महाराजांनी जिंकले होते. हे सुद्धा आपण विचारात घेतलेले नाहीत. अशाच प्रकारे रोह्याजवळचा औचितगड आणि पेन जवळचा मीरगड महाराजांच्याच ताब्यात असण्याची दाट शक्यता आहे, पण ते 2 किल्ले सुद्धा आपण धरलेले नाहीत. सभासद बखरीनुसार तळकोकणातील 50-60 किल्ले महाराजांनी जिंकले होते. आपण नकाशातून पाहिलेल्या 32 किल्ल्यांशिवाय तळकोकणामध्ये आणखी अनेक फारसे प्रसिद्ध नसलेले किल्ले आहेत. औरंगजेबाच्या फरमानात संपूर्ण तळकोकण महाराजांच्या ताब्यात असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे, पण तरीही आपण मात्र तळकोकणातील सर्वच्या सर्व किल्ले न धरता त्यातील 32 किल्लेच धरलेले आहेत. थोडक्यात महाराजांच्या ताब्यात असलेल्या किल्ल्यांचा कमीत कमी आकडा आपण धरलेला आहे. आता याचा सारांश काय तर निजामशाही मुलखातील पुरंदर तहात उल्लेखच न आलेले 11 किल्ले हे तळ कोकणातील 32 किल्ले आणि पुरंदर तहातील 33 किल्ले असे एकूण 76 किल्ले पुरंदर तहापूर्वी महाराजांच्या स्वराज्यात होते आणि यातील निजामशाही मुलखातील 20 किल्ले महाराजांनी औरंगजेबाला दिले होते. याचा अर्थ पुरंदर तहानंतर महाराजांच्याकडे फक्त 12 किल्ले राहिले हे पूर्णपणे खोटे असून
किमान तब्बल 56 किल्ले पुरंदर तहानंतर महाराजांकडे होते हे वास्तव अशा प्रकारे उघड होते. म्हणजे किल्ल्यांचे हे प्रमाण आता 56 किल्ले महाराजांकडे आणि 20 किल्ले औरंगजेबाकडे असे आहे. थोडक्यात मोगलांना दिलेल्या किल्ल्यांपेक्षा कमीत कमी 2.5 पटीने जास्त किल्ले महाराजांकडेच होते. हा विजय कुणाचा होता, महाराजांचा की जयसिंगाचा? यात कोण वरचढ ठरले हे तर एखाद्या अडाण्याला सुद्धा सहज कळेल इतके स्पष्ट आहे. आता औरंगजेबाच्या फरमानातील याच कलमाला जोडून असलेल्या कलमामध्ये शिवरायांनी काय डाव टाकला आहे ते पाहूया. आधी आपण ते कलम इथे पाहूया. 4 लाख होन उत्पन्नाचा विजापुरी तळकोकण महाराजांच्या ताब्यात होता हे आपण पाहिले. महाराजांनी औरंगजेबाकडे या मुलखाशिवाय आणखी 5 लाख होन उत्पन्नाचा विजापुरी बालाघाटातील मुलूक आपल्याला पाहिजे आणि औरंगजेबाने तसे फरमान दिले तर आपल्या ताब्यातील 4 लाखांचा आणि हा नवीन 5 लाखांचा मुलूक अशा एकूण 9 लाख होन उत्पन्नाच्या मुलखासाठी आपण औरंगजेबाला वार्षिक 3 लाख होनांच्या हप्त्याने एकूण 40 लाख होन देऊ असा प्रस्ताव दिला होता. हा नवा 5 लाख होनांचा विजापुरी बालाघाटाचा प्रदेश म्हणजे सह्याद्रीपासून पूर्वेकडे विजापूरच्या दिशेने पसरलेला मुलूक आणि हा मुलूक त्यावेळी आदिलशाही सल्तनतीतच होता. म्हणजे तो अजून शिवरायांनी जिंकलेला नव्हता. यावर औरंगजेबाने त्याच्या फरमानात शिवरायांना तुम्ही आमच्या आधी तो मुलूक जिंकला आणि तुम्ही जयसिंगाला विजापूर मोहिमेत सैन्यासह मदत केलीत आणि ठरलेली रक्कम दिलीत तर तुमच्याकडे ठेवू तुम्हाला देऊ असे कबूल केले होते. आता यामधील मेख आधी समजून घेऊ. महाराज आणि जयसिंग एकत्र होऊन विजापुरी मुलखावर आक्रमण करणार होते. म्हणजे महाराजांना तो 5 लाखाचा विजापुरी बालाघाटातील नवीन मुलूक जिंकताना जयसिंग मित्र पक्षात असल्याने फायदा होणार होता. कारण महाराजांनी तो मुलूक जिंकला तर त्याला औरंगजेबाची आधीच मान्यता असल्याने मोगल महाराजांच्या पाठीशी उभे राहणार होते. औरंगजेबाने आदिलशहाचा मुलूक शिवरायांनी जिंकून घेण्याची मागणी मान्य करणे म्हणजे हलवायाच्या घरावर परस्परच तुळशीपत्र ठेवण्याचा प्रकार होता. हे कलम म्हणजे शिवराय आणि औरंगजेब यांनी मिळून आदिलशाही मुलूक परस्परच आपापसात वाटून घेण्याचा प्रकार होता. यात महाराजांना नवीन 5 लाखांच्या आणि आधीच ताब्यात असलेल्या 4 लाखांच्या अशा एकूण 9 लाखांच्या मुलखाला औरंगजेबाची मान्यता मिळाली होती. याची फी म्हणून औरंगजेबाला वार्षिक 3 लाख होनांच्या हप्त्याने एकूण 40 लाख होन देण्याचे आश्वासन महाराज औरंगजेबाला देत होते. याला आश्वासन म्हणायचे कारण ही रक्कम भविष्यात 13 वर्षांनंतर पूर्ण होणार होती आणि औरंगजेबाने ते मान्य केले होते. थोडक्यात आदिलशाही जिंकून घेतली गेलीच तर महाराष्ट्रात फक्त शिवस्वराज्य आणि मोगल या 2च महत्वाच्या सत्ता उरणार होत्या. पाहुण्या मोगलांच्या काठीने आदिलशाही साप मारण्याचा आणि त्या बदल्यात मोगलांना काही रक्कम देण्याचा महाराजांचा हाच डाव जयसिंग सुद्धा खेळत होता. म्हणजे विजापूर जिंकण्यासाठी महाराजांना बरोबर घेत होता. याचा परिणाम काय झाला असता हे आता आपण नकाशातून पाहूया. यामध्ये पुरंदरच्या तहानुसार झालेली निजामशाही मुलखाची आपण आधी पाहिलेली वाटणी दाखविली आहे. या मुलखाच्या दक्षिणेला महाराजांचे तळ कोकणातील स्वराज्य दाखविले आहे. यामध्ये महाराज मागणी करीत असलेल्या विजापुरी बालाघाटाच्या 5 लाख उत्पन्नाच्या प्रदेशाची भर घातली की हा संपूर्ण नकाशा कसा दिसतो ते पहा. औरंगजेबाकडे महाराजांच्या स्वराज्यातील जुन्या निजामशाही मुलखातील उत्तरेचा 4 लाख होनांचा प्रदेश, त्याखाली महाराजांकडे राहिलेला 1 लाख होनांचा जुना निजामशाही प्रदेश, त्याच्याही दक्षिणेला कोकणातील महाराजांचे स्वराज्य आणि या कोकणपट्टीला लागून पूर्वेकडे विजापुरी बालाघाटातील महाराजांना मिळणारा 5 लाख होनांचा प्रदेश हे सर्व एकत्र दिसत आहेत. हा नकाशा आपल्याला स्पष्ट दाखवतो की औरंगजेबाला 4 लाख होनांचा मुलूक आणि 20 किल्ले तर महाराजांकडे 24 अधिक 32 असे 56 किल्ले आणि 10 लाख होनांचा मुलूक असणार होता. थोडक्यात मोगलांच्या पेक्षा 2.5 पटीने जास्त मुलूक आणि किल्ले महाराजांच्या स्वराज्यात असणार होते. मग हा पुरंदर तहातील निर्विवाद विजय कुणाचा? महाराजांचाच. महाराज पुरंदरच्या तहात हरले, त्यांचा प्रचंड पराभव झाला असे म्हणणाऱ्यांना
तोंड बंद करून शरमेने चेहरा झाकून लपवण्याची वेळ आणणारे असे हे वास्तव आहे. यामध्ये महाराज औरंगजेबाला वार्षिक 3,00,000 होनांची खंडणी देणार होते, पण ती केव्हा? तर विजापुरी बालाघाट त्यांच्या ताब्यात आल्यावर देणार होते. करारात ठरल्याप्रमाणे जर विजापुरी बालाघाट महाराजांना मिळाला असता तर औरंगजेबाला वार्षिक 9,00,000 उत्पन्नातील 3,00,000 दरवर्षी देणे महाराजांना जड जाणार होते का? नुकत्याच औरंगजेबाकडूनच लुटलेल्या सुरतेच्या करोडोंच्या धनसंपत्तीचे स्वराज्याच्या खजिन्यात महाराजांनी लोणचे घातले असते का? पण हा खजिन्यातून खर्च करायचा विषय बाजूलाच ठेवून महाराजांनी एक नवीनच मार्ग काढला. हा वार्षिक 3,00,000 होन औरंगजेबाला देण्याचा विषय महाराजांनी अगदीच वेगळ्या पद्धतीने हँडल केला. महाराजांची ती युक्ती पाहून तर भल्या भल्यांची बुद्धी चक्रावून जाईल की हा असला प्रकार करायचे महाराजांना सुचले तरी कसे होते. आता हाच प्रकार आपण थेट जयसिंगाच्या पत्रातून त्याच्याच शब्दांतून समजून घेऊयात. जयसिंग औरंगजेबाला लिहितो, मी शिवाला स्वच्छपणे सांगितले की जोपर्यंत मला 40,00,000 होनांपैकी वार्षिक 3,00,000 होनांच्या हप्त्याची पूर्णपणे खात्री होत नाही तोपर्यंत मी संभाजीला देण्यात येणार असलेली जहागीर बहाल करणार नाही. यावर त्याने म्हणजे शिवरायांनी अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिले की 40,00,000 होन ज्या मुलखासाठी देण्याचे वचन मी दिलेले आहे तो मुलूख अजून पूर्णपणे माझ्या ताब्यात आलेला नाही आणि जरी त्याचे खरे उत्पन्न पूर्ण ताबा घेतल्यानंतर कळणार असले तरीही मी माझ्या मुलाच्या मनसबीमुळे आवश्यक झालेली सैन्याची मदत करीन आणि माझी विनंती अशी आहे की माझ्या मुलाला मनसबीचा तनखा म्हणून बादशहाकडून मिळणारी रक्कम ही मी बादशहाला देणार असलेल्या 3,00,000 होनांच्या वार्षिक हप्त्या एवढी धरावी आणि तीच तुमच्याकडे तशीच वळती करून घ्यावी. यानंतर पुढे जयसिंग औरंगजेबाला म्हणतो, मी शिवाचा हा प्रस्ताव मान्य केला आहे कारण शिवा विजापूर विरुद्धच्या युद्धात आपल्याला फार मोलाची मदत करेल. आता इथे महाराजांनी काय केले आहे तर आधी औरंगजेबाकडून शंभूराजांना मनसबीच्या फरमानावेळी बक्षीस मिळालेले 2,00,000 रुपये महाराजांनी स्वराज्याच्या खजिन्यात जमा करून टाकले होते. हे आपण या आधीच्या दुसऱ्या भागात पाहिलेले आहे. त्यानंतर वार्षिक 3,00,000 होनांचा हप्ता औरंगजेबाला देणे 1 वर्ष पुढे ढकलले आहे. त्यामागील मुलूख अजून माझ्या ताब्यातच नाही हे त्यासाठी योग्य कारण सांगितले आहे. वर आणखी वर्षभरानंतर महाराज पहिला हप्ता औरंगजेबाला देणारच नव्हते. त्या बदल्यात शंभूराजांच्या मनसबीचा तनखा वळता करून घ्या असे महाराजांनी सांगितलेले आहे आणि ते जयसिंगाने मान्य केलेले आहे. इथेच जयसिंगाच्या आणि औरंगजेबाच्या तंगड्या महाराजांनी त्यांच्याच गळ्यात अडकवलेल्या आहेत. ते शंभूराजांना औरंगजेबाकडूनच मिळालेल्या मनसबीच्या सहाय्याने. आता इथे आपल्याला महाराजांनी शंभूराजांसाठी औरंगजेबाची 5,000 मनसबदारी का घेतली यामागचे एक महत्वाचे आणि खरे कारण कळते. या अत्यंत डोकेबाज अशा प्रकाराने तहाच्या वाटाघाटीतच शंभूराजांच्या मनसबीचा तनखा आणि औरंगजेबाला द्यायचा वार्षिक 3,00,000 होनांचा हप्ता या दोन्ही बाबींची सांगड महाराजांनी अशा प्रकारे आधीच घालून ठेवली होती. महाराजांची ही असल्या चाली रचणारी बुद्धिमत्ता मोजायला कुठलेच माप पुरे पडणार नाही आणि हे सर्व महाराजांनी अगदी रीतसर, कायदेशीर तसेच इतक्या व्यवहारिक पद्धतीने पार पाडले होते की जयसिंगाला ते मान्य करावेच लागले होते. या डावाने महाराजांनी आपल्यावर कशी मात केली ते जयसिंगाला कळले तरी होते की नाही हाच यातील खरा प्रश्न आहे. आता या सर्व प्रकारात जयसिंग आणि महाराज यांच्यात श्रेष्ठ मुत्सद्दी कोण हे सांगावेच लागत नाही. जयसिंगाला महाराजांनी फक्त मुत्सद्देगिरीने सपशेल झोपविले होते आणि औरंगजेबासारखा महासंशयी, अतिहुशार, अत्यंत धोरणी बादशहा सुद्धा महाराजांनी हातोहात बेमालूमपणे गुंडाळून टाकला होता. पण इतक्यावरच महाराजांचे डावपेच अजून संपलेले नाहीत. 2 शेवटचे यशस्वी डाव अजून सांगायचे राहिलेत आणि तो विषय तर भलताच विलक्षण आहे. पुरंदरच्या तहाआधी महाराजांनी औरंगजेबाची जुन्नर आणि अहमदनगर ही शहरे लुटली होती. त्यानंतर औरंगजेबाच्या फक्त सुरत शहरातून
करोडो रुपये महाराजांनी लुटले होते. याशिवाय आणखी 2 घटनांमध्ये महाराजांनी औरंगजेबाला करोडो रुपयांना बुडवले होते. मग या सगळ्या नुकसानीची भरपाई महाराजांनी औरंगजेबाला देण्याचे कलम पुरंदरच्या तहात का नाही, ते कसे वगळले गेले, याचे उत्तर यानंतर येणाऱ्या 5व्या भागात आहे. जयसिंग आणि औरंगजेबाच्या तोंडाला महाराजांनी अगदी चुना लावून पाने कशी पुसली हे उघड करणारा तो 5वा भाग तर तुम्ही पाहालच. पण या आधीचे 3 भाग तुम्ही अजून पाहिले नसतील तर ते जरूर पहा. मित्रांनो, महाराजांचे अजब डावपेच उघड करणारा हा 4था भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. माहिती आवडली असेल, नवीन वाटली असेल तर तुमच्या परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा. व्हिडिओ लाईक करा. तसेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळण्यासाठी तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.